नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. गेल्या महिन्याभरापासून देशभरात निवडणूक रोख्यांचा विषय चर्चेत होता. सर्वोच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर अखेर SBIनं विकलेल्या निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील निवडणूक आयोगाला दिलाय. त्यानंतर गुरुवारी निवडणूक आयोगानं हा सगळा तपशील त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलाय. या तपशिलातून निवडणूक रोख्यांबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यानुसार गेल्या 5 वर्षात देशभरात जितके निवडणूक रोखे वाटण्यात आलेत त्यापैकी तब्बल 50% निवडणूक रोखे एकट्या भाजपनं वटवलेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी जनतेला दिलासा देत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची कपात केली आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी गुरुवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट करत दर कपातीसंबंधी माहिती जारी केली. शुक्रवारी 15 मार्चपासून सकाळी 6 वाजल्यापासून देशभरात सुधारित दरांची अंमलबजावणी केली जाणार आहे. मागील काही दिवसांच्या सततच्या तेजीनंतर सोन्याच्या दरांनी ग्राहकांना काहीसा दिलासा दिला होता. आठवड्याच्या सुरुवातीला तेजीच्या तुफानला ब्रेक लागला आणि सोमवार ते बुधवार दरांमध्ये कोणतीही वाढ झाली नसून काहीशी घसरण झाली. तर चांदीने देखील ग्राहकांना दिलासा दिलाय. मात्र आठवड्याच्या शेवटच्या सत्रात दोन्ही मौल्यवान धातूंनी पुन्हा एकदा उसळी घेतली आणि किमती पुन्हा एकदा वाढल्यात. महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात तुफान तेजी आली. परिणामी अजूनही ग्राहकांना चढ्या दरानंच खरेदी करावी लागत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी 3000 टन भाजीपाल्यामध्ये आवक झाली. आवक वाढल्यानं वाटाणा, फरसबी, टोमॅटोसह बहुतांश भाज्यांचे दर घसरलेत. ढोबळी मिरची आणि कोथिंबीरचे दर मात्र अद्याप तेजीत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यासह इतर राज्यातून सोमवारी दिवसभरात 641 वाहनांमधून भाजीपाला समितीमध्ये विक्रीसाठी आला. यामध्ये 3000 टन फळभाज्या आणि 4,77,000 जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. उन्हाळा सुरू झाल्यानं भाव चांगला मिळेल या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कृषीमाल मुंबईकडे पाठवलाय. पण आवक वाढल्यानं बाजारभावात काही प्रमाणात घसरण झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्यावर पोक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंगळूरच्या सदाशिवनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल केला. 17 वर्षांच्या मुलीच्या आईनं केलेल्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात हा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यात पकडलेल्या ISISच्या दहशतवाद्यांनी मुंबई, पुणे तसेच गुजरातमधील प्रमुख शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता. कोल्हापूर, सातारा येथील जंगलांमध्ये त्यांनी बॉम्बस्फोटाची चाचणी केली होती. पुण्यातील कोंढवा भागात त्यांनी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचं राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलंय. तर सध्या महाराष्ट्रात पान मसाला विक्रीवर बंदी घालण्याच्या FDAच्या आदेशाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलाय. तंबाखू आणि सुपारीचे उत्पादन, साठवणूक, वितरण, वाहतूक आणि विक्रीवर राज्यभरात बंदी घालण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या आदेशाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी नकार दिलाय. रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी पूर्ण झाली आहे. मात्र जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या लक्षात घेऊन बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले जाणार नाही असं प्रशासनानं जाहीर केलंय. तसेच कार्यमुक्तीसाठी कोणीही गैरप्रकार करत असेल तर संबंधितांवर कारवाईचा इशारा देखील जिल्हा परिषद प्रशासनानं दिलाय. RBIने पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई केली. आजपासून पेटीएम बँक काम करणार नाही. याआधी RBIनं पेटीएम पेमेंट्स बँकेची सेवा 29 फेब्रुवारीपासून बंद करण्याचे आदेश जारी केले होते. तो आदेश नंतर 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आलाय. आता पेटीएमचे अनेक वापरकर्ते पेटीएमशी संबंधित सेवांबाबत संभ्रमात आहेत. लोकलमधून प्रवास करत असताना रात्रीच्या वेळी तिकीट तपासणीस पथक नसल्यानं बहुसंख्य प्रवासी विना तिकीट प्रवास करत होते. या प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत होता. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने रात्रीचे तिकीट तपासणीस पथक सज्ज केले. या पथकाला बिहेवियर TTA मॅनिंग ॲट नाईट म्हणजेच बॅटमॅन असं नाव देण्यात आलंय. शिमगोत्सवासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं केलेल्या LTT थिविम पुणे थिविम साप्ताहिक होळी स्पेशल ट्रेन 15 मार्चपासून कोकण मार्गावर धावणार आहेत. 0107 किंवा 0108 LTT थिविम क्रमांकाची साप्ताहिक स्पेशल 15 मार्च, 22 मार्च आणि 29 मार्चला धावेल. ठाणे, पनवेल, द्रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूणसह सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरीसह आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी या स्थानकात थांबे आहेत. मुंबई विद्यापीठानं नवकल्पना आणि नवसंशोधनांना स्टार्टअपमध्ये रूपांतरित करण्यासाठी आयडियाथॉन 1.0ची घोषणा केली आहे. विद्यापीठाच्या MU आयडियाज इन्क्युबेशन सेंटरनं हाती घेतलेल्या उपक्रमामुळे नवोद्योजकांना मदत आणि अर्थसहाय्य केलं जाणार आहे. आयडियाथॉनच्या माध्यमातून नवोद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य उपक्रमांमध्ये रूपांतर करण्यास प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
अनेक वर्षांनंतर सुरू करण्यात आलेल्या चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचं वीज बिल कमी करण्यासाठी आता 70 किलोवॅट क्षमतेचा पारेषण संलग्न सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प साकारण्यात येणार आहे। तसेच सोलर पॅनल देखील बसवले जाणार असून त्यासाठी छताची दुरुस्ती केली जाणार आहे। वातानुकूलित असलेल्या नाट्यगृहाचे कार्यक्रमाचे भाडे पाहता येणारा वीज बिल आणि अन्य खर्च भागवणं कठीण बनत आहे। त्यामुळे पुन्हा नाट्यगृह पांढरा हाती बनून बंद पडू नये म्हणून नगर परिषद प्रशासन त्याला फायद्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे। राज्यात राबवण्यात येत असलेल्या पर्यावरण सेवा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 7500 शाळांमध्ये ही सेवा योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला। याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीद्वारे रुजवावे या उद्देशाने राज्यात पर्यावरण सेवा योजना राबवण्यात येणार आहे। सुरुवातीस राज्यातील 12 जिल्ह्यांमधील 50 शाळांमध्ये ही योजना राबवण्यात येत होती। आता मात्र या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पुढील 5 वर्षात राज्यातील 7500 शाळांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे। भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात विविध कामे सुरू असल्याने एप्रिल महिन्याच्या 24 तारखेपर्यंत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात 5% कपात करण्यात आली। त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, काटकसरीने वापरावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले। भांडूप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून पालिकेच्या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातोय। कोकणात बहुतांश ठिकाणी पावसावर आधारित भात शेती प्राधान्याने केली जाते। अपवादखेड येथील नातूनगर धरणाच्या सिंचन क्षेत्रातील गावे ठरतात। या धरणाचं पाणी शेतीसाठी उन्हाळ्यात देखील उपलब्ध होत असल्याने भुईमूग आणि भात लागवड उन्हाळ्यात देखील केली जाते। दुबार पीक मिळत असल्यामुळे येथील काही शेतकरी व्यावसायिक शेतीकडे वळले आहेत। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। आजपासून पुढच्या 1.5 महिन्यांसाठी विठ्ठलाचे पायावरचे दर्शन म्हणजे गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार नाही। दिवसभरात सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत असे केवळ 5 तास मुक्त दर्शनाची सुविधा उपलब्ध असेल। विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। पूर्वाभिमुख असलेल्या संगमेश्वर नजीकच्या कर्णेश्वर मंदिरात शुक्रवारपासून किरणोत्सवाचा नयनरम्य देखावा भाविकांना पाहायला मिळणार आहे। या मंदिरात वर्षातून 2 वेळा सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण थेट शंकराच्या पिंडीवर पडतात। हा किरणोत्सवाचा नयनरम्य देखावा पाहता येणं ही भाविकांसाठी पर्वणी मानली जाते। भाविकांसाठी जशी पर्वणी आहे तशीच ती अभ्यासकांसाठी देखील पर्वणी मानली जाते। अखेर ज्या बळीची मुंबईकरांनी आतुरतेने प्रतीक्षा केली तो बळी उपहारानंतर 21व्या मिनिटाला मिळाला आणि त्यानंतर पुढील अर्ध्या तासामध्ये विदर्भाचा डाव 368 धावांमध्ये गुंडाळत मुंबईने विक्रमी 42व्यांदा रणजी जेतेपद पटकावलाय। आणि चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 8 ते 17 मार्च अशी 10 दिवसांची राज्यस्तरीय सीझन बॉल क्रिकेट स्पर्धा शहरातील पवन तलाव मैदानावर सुरू आहे। या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी 17 मार्च रोजी होणार आहे। सायंकाळी 4:30 वाजता होणाऱ्या बक्षीस समारंभाला द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे अशी माहिती असोसिएशनचे तालुकाध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी दिली आहे। दिनेश लाड हे रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर यांचे प्रशिक्षक आहेत। मुंबई सॅटेलाइट अकॅडमीचे ते मुख्य प्रशिक्षक देखील आहेत। यासह वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।